कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीच्या निवडणुकीच्या संदर्भात ज्या ज्या काही हरकती घेतल्या गेल्या त्याचा या ठिकाणी आता उल्लेख साहेबांनी, नागेश अखुरकोटेंनी, परत जाधव वकील साहेबांनी आता या ठिकाणी केला. ही निवडणूक खऱ्या अर्थानं 2 वेळा त्याला मुदतवाढ मिळाली आणि आता ही तिसऱ्यांदा निवडणूक जाहीर झाली. मार्केट कमिटीची नेमकी काय परिस्थिती आहे, व्यापारी तिथले कुठल्या वातावरणातनं तिथं व्यापार करतात, कसं दहशतीचं वातावरण आहे, शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता निवडणुकीला सामोरं जाण्याची हिम्मत नसल्यामुळं ही सगळी बोगस नावं लावून निवडणूक जिंकायच्या दृष्टीनं हा केलेला अतिशय एक लाजिरवाणा प्रयत्न आहे. गेल्या निवडणूक लागल्यापासून साहेब ती मतदारांची यादी चालली. अनेक सोसायट्यांच्या निवडणुका मधल्या काळामध्ये झाल्या. बऱ्याच ठिकाणी गावागावामध्ये तडजोडी करून त्या निवडणुका या तालुक्यामध्ये पार पडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी काही बिनविरोध निवडणूक झाली की जायचं सगळं संचालक मंडळ त्या ठिकाणी घेऊन सगळ्यांना हार घालायचे आणि ही सोसायटी आमची आली, असंच आजपर्यंत आपण बघत आलेलो आहे. परंतु ज्या वेळेस त्याच्यावरनं ह्या 8-10 दिवसात यादीवर नजर टाकली, निश्चितपणानं निवडणूक आज या हरकतीमुळं किंवा पावसामुळं लागेल नाही लागेल काय होईल आज माहीत नाही, पण एवढं निश्चित सांगतो, जर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तर निश्चितपणानं महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं आता लोकसभेची निवडणूक पाहिली ती खरी सुरुवात करून दिलेली आहे लोकांनी, आणि तशीच भावना त्या ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, सोसायटीचे सदस्य असतील, ते आज या ठिकाणी सर्व आम्हाजवळ बोलून दाखवत आहेत. ज्या काही आपल्या सोसायट्या आहेत, गेली अनेक दिवसापासून आपण बघतोय एवढ्या सोसायट्या आमच्याकडे आहेत, एवढ्या ग्रामपंचायती आमच्याकडे आहेत, पण तशी परिस्थिती निश्चितपणानं नाही. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की आपल्याला सर्व चित्र निश्चितपणानं स्पष्ट झाल्याशिवाय दिसणार नाही. आज मी तपासलं 100% आमच्या सोसायट्या आहेत म्हणणाऱ्यातल्या निम्म्याच्या वरती सगळी लोक आमच्या संपर्कात आलेली आहेत. ही अशी वस्तुस्थिती आज या ठिकाणी पाहायला मिळते. जर सामोरं जायचं असेल तर ही सगळी बोगसगिरी आणि रडीचा डाव खेळून यापूर्वी चाललं, पण आता इथून पुढच्या काळामध्ये अशा गोष्टी अजिबात चालू दिल्या जाणार नाहीत आणि खपूनही घेतल्या जाणार नाहीत. आम्ही स्ट्रॉंगपणानं त्या दिवशी सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्रित जाऊन हे सगळे ऑब्जेक्शन घेतलेले आहेत, त्याच्यावर निर्णय निश्चितपणानं आमच्याच बाजूनं होणार याच्यात आम्हाला तीळमात्र शंका नाही. आणि ते झाल्यानंतर निवडणुकीचं घोडा मैदान जवळच आहे. अतिशय ताकदीनं आम्ही त्या ठिकाणी मार्केट कमिटीच्या निवडणुकीत उतरणार. या तालुक्यातला शेतकरी आणि व्यापारी, हमाल तोलार यांच्या हिताचं दृष्टीनं यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी ही निवडणूक आम्ही जिंकणार, एवढंच आज या निमित्तानं मी सांगतो.